मित्रांनो, मलाही हे ऐकून ऐकून अक्षरशः डोकेदुखी झाली आहे. स्टॉक मार्केटमध्ये मोठा क्रॅश येणार आहे, मंदी आलीच आहे, बँका संपणार आहे, रुपया डॉलरच्या तुलनेत 100 होणार आहे. अगदी कोविडच्या काळात जसं लोक घाबरत होते ना, दुनिया संपणार आहे, इकॉनॉमी कोसळणार आहे, तसंच वातावरण पूर्ण तयार झालं आहे. पण कोविड नंतर अशी जबरदस्त रॅली आली की अनेक लोक ते पूर्णपणे मिस करून बसले. आज जे लोक मार्केटबद्दल मोठे मोठे ज्ञान देत आहेत, त्यापैकी किती जणांनी कोविडच्या बॉटम मध्ये इन्व्हेस्ट केलं होतं, हा खरा प्रश्न आहे. पण आता प्रश्न असा आहे की हा मार्केटच्या बॉटम आहे का, की अजून मोठी घसरण बाकी आहे? आज आपण भावना नाही तर डेटा पाहणार आहोत, फक्त हवेतल्या गोष्टी नाही तर प्रत्यक्षचे आकडे समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी निफ्टी 50 पाहूया. हो, मला माहिती आहे की गेल्या 1 वर्षात निफ्टी 50ने काही खास रिटर्न दिलेले नाही, जवळपास -5% रिटर्न आलेले आहे. पण आता मागच्या 5 वर्षांचा डेटा बघा. 5 वर्षांपूर्वी 2021 मध्ये निफ्टी 50 किती होता माहित आहे का? साधारण 15,000च्या आसपास. आणि आज किती आहे माहित आहे? आज निफ्टी 23 ते 24,000च्या आसपास आहे. आता मला एक गोष्ट सांगा, जर मोठा क्रॅश आला तर काय होईल? मार्केट 23,000 वरून 21,000ला जाईल, 18,000ला जाईल किंवा पुन्हा थेट 15,000 वर येईल. आणि जर 15,000 वर आलं तरी ते जवळपास वर्स्ट केस सिनारिओ होईल, म्हणजे 50% क्रॅश तरीही झाला नाही. आपण गृहीत धरतो की 15,000 हा मॅक्सिमम डाऊन साइड आहे, पण दुसरी बाजू कोणी सांगतो का मार्केट वर गेलं तर किती वर जाऊ शकतं? याचे उत्तर कोणीच देत नाही. 2021 मध्ये कोणाला वाटत होतं की 15,000 वरून मार्केट पटकन 17 ते 18,000 पर्यंत पोहोचेल? तेव्हा 2 ते 3,000 पॉईंट मोठं वाटत नव्हतं, पण प्रत्यक्षात मार्केट 20% पेक्षा जास्त वाढलं. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की वरची क्षमता किती मोठी असू शकते, आणि त्यासाठी आपल्याला आपल्या शेजारी देशाकडे पाहावं लागेल, पाकिस्तानकडे. आता पाकिस्तानचे उदाहरण का देतो ते समजून घ्या. सगळ्यात आधी त्यांच्या करन्सीकडे बघूया. आपण म्हणतोय की भारतीय रुपया कमजोर होत आहे. 2021 मध्ये $1 = 72 रुपीज होते आणि आज तो 96 रुपयांच्या आसपास आहे. आणि लोक म्हणतायत की 100 होईल. हो, होऊ शकते, पण लगेच उद्याच होणार नाही. 98च्या वर जाण्यासाठी संघर्ष करावा लागेल. पण पाकिस्तानमध्ये काय झालं? 2021 मध्ये $1 साठी 153 पाकिस्तानी रुपये लागत होते आणि नंतर तो 300च्या वर गेला, म्हणजे डॉलर तिथे जवळपास दुप्पट महाग झाला. आता एक साधा प्रश्न आहे, जर भारतात रुपया 72 वरून कमजोर झाला तर डॉलर 140 झाला का? नाही ना. मग आपण पाकिस्तानशी तुलना का करतोय? कारण पुढचे तुम्हाला धक्का देणार आहे. इतिहासात अनेकदा असं दिसलंय की जेव्हा एखाद्या देशाची करन्सी कमजोर झाली तेव्हा त्यांचे स्टॉक मार्केट दीर्घकाळात वर जातं. भारतातही अनेक वेळा रुपया 10% पेक्षा जास्त कमजोर झाला आणि पुढच्या एका वर्षात मार्केट वर गेलं. इतिहासात असं क्वचितच झालंय की रुपया कमजोर झाला आणि मार्केटही वाढलं नाही. आता पाकिस्तानच्या स्टॉक मार्केट पहा. कराची 100 इंडेक्स 2021 मध्ये इंडेक्स साधारण 43,000च्या आसपास होता. त्याच काळात त्यांची करन्सी सतत कमजोर होत गेली आणि 2021 ते 2023 पर्यंत त्यांच्या मार्केट दबून गेला, निगेटिव्ह रिटर्न दिले. पण त्यानंतर काय झालं माहिती आहे का? 43,000 वरून थेट 80,000 पर्यंत गेला आणि त्यासाठी वर्षभरही लागलं नाही. काही महिन्याचेच मार्केट डबल झालं आणि त्यानंतर 1,20,000 आणि पुढे 1,60,000च्याही वर गेलं. हे का झालं? पाकिस्तानमध्ये अचानक प्रचंड विकास झाला म्हणून? नाही. जगभराचे FII पाकिस्तानमध्ये धावून गेले म्हणून? तसंही नाही. हे मुख्यतः करन्सी डेप्रिशिएशन मुळे झालं. जेव्हा करन्सी कमजोर होते तेव्हा परदेशी गुंतवणूकदारांना तो मार्केट स्वस्त वाटायला लागतो आणि त्यांना शेअर्स चीप वाटायला लागतात. त्यामुळे हळूहळू पुन्हा पैसा मार्केटमध्ये येऊ लागतो. म्हणून एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, जर भारतीय रुपया सतत कमजोर होत गेला तर दीर्घकाळात भारतीय स्टॉक मार्केट वर जाण्याची शक्यता जास्त होते. हो, शॉर्ट टर्म मध्ये धक्के बसू शकतात, पण मार्केट काही दिवस, काही महिने किंवा एखाद वर्ष सुद्धा खाली जाऊ शकतं. पण करन्सी कमजोर झाली तर भविष्यात FIIs पुन्हा भारतामध्ये येतील. आता प्रश्न येतो की रुपया कमजोर का होतो? याचं मोठं कारण म्हणजे क्रूड ऑइल. भारत आपला 80% पेक्षा जास्त तेल आयात करतो आणि त्यासाठी आपण रुपयात पैसे देत नाही तर डॉलरमध्ये पैसे देतो. जेव्हा क्रूड ऑइलचा दर वाढतो तेव्हा भारताला जास्त डॉलर खर्च करावे लागतात. उदाहरणार्थ, जर आधी तेल $70 मिळत होतं तर आता तो $103 मिळत असेल तर भारताचे इम्पोर्ट बिल प्रचंड वाढतं. हे अगदी घरच्या उदाहरणासारखं आहे. समजा तुमचं वीज बिल रुपयाऐवजी डॉलरमध्ये आलं आणि डॉलरचा दर वाढला तर तुमचे बिल आपोआप महाग होईल. तसंच भारतासोबत होत आहे. डॉलर महाग होत आहे आणि तेलाचे बिल वाढत आहे. यामुळे भारताचे फॉरेन रिझर्व्ह कमी होत आहे. जेव्हा एखाद्या देशाचे फॉरेन रिझर्व्ह कमी होतात तेव्हा त्यांची करन्सी कमजोर होऊ लागते. हीच मुख्य समस्या आहे. पण याचा अर्थ सगळं संपलं असं होत नाही. मार्केटमध्ये भीती कायम असते, पण प्रत्येक क्रॅश नंतर लोक म्हणतात की काही उरणार नाही. पण इतिहास सांगतो की मजबूत इकॉनॉमी, वाढती लोकसंख्या आणि दीर्घकालीन गुंतवणूक यामुळे मार्केट शेवटी वरच जातो. आता इथून पुढे प्रत्येक गोष्टी थोडी डिटेलमध्ये समजून घेऊया. मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपल्या फॉरेन रिझर्व्ह कमी झाले आहेत आणि आपली करन्सी कमजोर होत आहे, पण त्यामागे अजून एक मोठं कारण आहे, FPI आणि FII ची विक्री. आपल्या भारतीय स्टॉक मार्केटमध्ये जे पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स आहेत म्हणजेच FPI, त्यांनी 2025 मध्ये मोठी सेलिंग केली आणि 2026 मध्ये तर रेकॉर्ड ब्रेक सेलिंग केली. आता हे लोक जेव्हा भारतीय शेअर्स विकतात तेव्हा ते रुपया घेऊन घरी जात नाही, तर ते डॉलरमध्ये पैसे कन्वर्ट करून बाहेर पडतात. म्हणजेच काय होते, त्यांनी शेअर्स विकले, त्यांना रुपये मिळाले, मग त्यांनी सांगितलं की हे रुपये डॉलरमध्ये कन्वर्ट करा. त्यामुळे डॉलरची डिमांड वाढते आणि रुपयाची सेलिंग वाढते. हा साधा डिमांड सप्लायचा खेळ आहे. ज्या गोष्टीची डिमांड वाढते ती महाग होते, त्यामुळे USD मजबूत होतो आणि INR कमजोर होतो. पण इथेच गेम बदलतो, कारण जेव्हा रुपया खूप कमजोर होतो तेव्हा परदेशी गुंतवणूकदारांना भारतीय शेअर स्वस्त वाटू लागतात. त्यांना वाटतं की अरे, आता इंडिया अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशन
व्हॅल्युएशनवर मिळतोय. मग ते परत येतात, त्यावेळी डॉलर देतात आणि रुपया खरेदी करतात. म्हणजेच रुपयाची डिमांड वाढते आणि त्याच क्षणी मार्केट अचानक जोरात वर पकडतं आणि हे इतक्या वेगाने होते की लोकांना समजायच्या आत रॅली सुरू झालेली असते. आता लोकांचे माइंडसेट त्याच लेव्हलवर अडकून राहतं. आज लोकांच्या डोक्यात निफ्टी 22,000 ते 25,000 हाच रेंज फिट झालेला आहे. जर मार्केट 26,000च्या वर गेलं तर लोक म्हणतील परत खाली येईल. मग ते 28,000 वर जाईल. लोक म्हणतील अरे नाही आता करेक्शन येणार आणि अचानक ते 32,000 वर पोहोचेल. हेच सिल्वर मध्ये झालं होतं. लोक म्हणायचे की 1,00,000 वर रेजिस्टन्स आहे. चांदी इतकी वर जाऊच शकत नाही. पण नंतर लोकांनी पॅनिक आणि फोमो मध्ये त्याच चांदीला खूप महाग भावात खरेदी केली. स्टॉक मार्केटमध्ये हेच होतं. आज जे लोक भीती पसरवत आहेत, उद्या तेच लोक मार्केट वर गेल्यावर इक्विटी खरेदी करताना दिसतील. एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, हा 150 कोटी लोकांचा देश आहे. एवढी मोठी कंझम्पशन ड्रिव्हन इकॉनॉमी आहे आपली. हा देश ग्रो कसा होणार नाही. आणि जर गोष्टी महाग झाल्या, इन्फ्लेशन वाढलं, तर सर्वात आधी महाग काय होईल? शेअर्स. आता सध्याची परिस्थिती समजून घेऊया. सध्या US फेडरल रिझर्व्हने संकेत दिले आहे की इंटरेस्ट रेट कट फार अग्रेसिव्ह होणार नाही. त्यामुळे डॉलर थोडा मजबूत झालाय. इमर्जिंग इकॉनॉमिक्सच्या तुलनेत USD स्ट्रॉंग दिसतो. त्यात जिओपॉलिटिकल टेन्शन सुरू आहे. पण मी एक गोष्ट स्पष्ट सांगतो, या संपूर्ण परिस्थितीत अमेरिका आधीच फायदा घेत आहे. डोनाल्ड ट्रम्प खुलेआम सांगतोय की जगातील तेलाचे टँकर्स अमेरिकेतून घेऊन ऑइल भरून नेत आहेत. कारण सध्या US जोरात ऑइल एक्सपोर्ट करत आहे. डॉलर मजबूत होत आहे, त्यांचे स्टॉक मार्केट वर जात आहे आणि त्याचे ऑइल विकलं जात आहे. लोकांना वाटतंय की इराण युद्ध जिंकतोय, US अडचणीत आहे. पण प्रत्यक्षात US ला सध्या युद्धामुळे फारसा तोटा होत नाहीये. उलट त्यांचे डॉलर मजबूत होत आहे, मार्केट वर जात आहे आणि तेलाची डिमांड वाढत आहे. खरी भीती कधी येईल? जर क्रूड ऑइलचा प्राइस $120-130 वर गेला, तेव्हा शॉर्ट टर्म मध्ये भारतीय मार्केटमध्ये मोठा करेक्शन किंवा क्रॅश दिसू शकतो. हे नक्की आहे. पण आता एक लॉजिकल प्रश्न विचारा, जगात तेल संपलं आहे का? नाही ना. तेल अजूनही इराण, सौदी अरेबिया, UAE, कतर आणि गल्फ कंट्रीज कडे आहे. फक्त सध्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मुळे सप्लाय चेन डिस्टर्ब झाली आहे. म्हणजे सप्लाय तात्पुरती अडकली आहे. जसं हे रूट्स ओपन होतील तसंच सप्लाय परत सुरू होईल आणि क्रूड ऑइलचे प्राइस पटकन खाली येऊ शकतात. हे याआधी अनेकदा झालंय. ऑइल अचानक 110 वर गेला आणि काही दिवसात 90 वर आला, कारण क्रूड ऑइल न्यूजवर रिॲक्ट करतं. ही परमनंट प्रॉब्लेम नाहीये. कोविड सारखी जग थांबवणारी परिस्थिती नाहीये. म्हणूनच मी एवढंच सांगते की थोडं शांत राहा, माइंड रिलॅक्स ठेवा. मार्केट पडतं तर पॅनिक करू नका. रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग करा, कारण जर रुपया सतत कमजोर झाला तर भविष्यात तुम्हाला आजच्या लेवल्सवर खरेदीची संधी मिळणार नाही. आज जे लोक तुम्हाला घाबरवत आहेत तेच लोक तुमच्याकडून ETF, म्युच्युअल फंड आणि शेअर्स पॅनिक मध्ये विकून घेत आहेत. आणि जेव्हा मार्केट पुन्हा वर जाईल तेव्हा हेच लोक म्हणतील की अरे बघ मार्केट वर चाललंय, पण तेव्हा ट्रेंड निघून गेलेली असेल. म्हणून इमोशन नाही तर डेटा आणि लॉजिकने विचार करा. क्रॅश येऊ शकतो, हो नक्की येऊ शकतो, पण क्रूड ऑइल 120 किंवा 130 वर गेला तर टेम्पररी मोठा करेक्शन दिसू शकतो. पण माझ्यासाठी तो क्रॅश म्हणजे बाईंग ऑपॉर्च्युनिटी असेल. फरक एवढाच असतो की काही लोक पॅनिक मध्ये विकतात आणि काही लोक त्याच वेळी वेल तयार करतात. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष. ओव्हर अँड आउट.